श्री स्वामी समर्थ. सौभाग्यवती महिलांसाठी हळदी कुंकवाचा सोहळा म्हणजे मकर संक्रांतीचा सण. यंदा 2026 मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आलेली आहे. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते. फक्त किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हळदी कुंकू हे करू नये. इतर दिवशी आपण रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करू शकतो. हळदी कुंकवासाठी आपण आपल्या घरी सौभाग्यवतींना बोलावत असतो, त्यांना वाण स्वरूपामध्ये भेटवस्तू देत असतो. एक वेळ जरी आपण हे हळदी कुंकू नाही केले तरी चालेल, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी काही चुका मात्र करू नयेत. त्याचप्रमाणे हळदी कुंकू वाण देताना वाण म्हणून कोणती वस्तू द्यावी आणि कोणत्या वस्तू वाण म्हणून अजिबात देऊ नयेत याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू हे साजरे केले जाते आणि हळदी कुंकू करण्यामागे धार्मिक गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तर तेवढंच हळदी कुंकू हे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर आहे. कारण कपाळावरती ज्या ठिकाणी कुंकू लावले जाते, टिकली लावली जाते, तर त्या ठिकाणी ॲक्युप्रेशरचे खूप फायदे आहेत. यामुळे डोकेदुखी कमी होते, त्या ठिकाणी अनेक रक्तवाहिन्या असतात, दृष्टी यामुळे सुधारते, त्वचेचे आरोग्य सुधारते, ताणतणाव दूर होतात, त्याचप्रमाणे स्मरणशक्तीसुद्धा वाढत असते. त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी ही कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडामध्ये रजतत्वात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणामध्ये असतात आणि अशा काळात हळदी कुंकू करणे हे जास्त लाभदायी मानले जाते. त्यामुळे रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकू केले जाते. कारण मकर संक्रांत ते रथसप्तमीचा जो काळ आहे तर तो काळ तेजाला पुष्टी देणारा असतो. आता हे हळदी कुंकू करत असताना 5 पंचोपचार सुद्धा केले जातात. त्यामध्ये अत्तर लावणे, हळदी कुंकू लावणे, गुलाब पाणी शिंपडणे, ओटी भरणे आणि वाण देणे. वाण देताना आपण कोणकोणत्या वस्तू वाण स्वरूपामध्ये देऊ शकतो तर सौभाग्याच्या वस्तू आपण वाण स्वरूपामध्ये देऊ शकतो. वाण देताना आपल्याला ते चांगल्या दर्जाचे वाण द्यायचे आहे. ज्यांची पहिलीच संक्रांत आहे तर त्यांनी कुंकवाची डबी वाण म्हणून द्यायची आहे, परंतु ती रिकामी न देता त्यामध्ये कुंकू भरून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे दुसरी संक्रांत असणाऱ्यांनी काचेच्या हिरव्या 6 बांगड्या, तिसरी ज्यांची संक्रांत आहे तर त्यांनी कंगवा, ज्यांचं मकर संक्रांतीचं 4थं वर्ष आहे तर त्यांनी आरसा आणि 5व्या वर्षी नारळ हे वाण म्हणून दिले जाते. आणि 5 वर्षानंतर आपण आपल्याला जे हवं तर ते वाण देऊ शकतो. मग यामध्ये हळदी कुंकू करंडा आहे, मंगळसूत्र आहे, जोडवी, बांगड्या, पैंजण, छोटासा आरसा, कंगवा, नथ, टिकलीची डबी किंवा टिकलीचं पॉकेट, मेहंदी कोन, नेल पेंट, पावडरचा डबा किंवा हेअर ऑइलची बॉटल, त्याचप्रमाणे केसाला लावण्याची जी मेहंदी आहे तर ती मेहंदी, छोटासा रुमाल, किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या सुद्धा वस्तू आपण वाण म्हणून देऊ शकतो. लिपस्टिक, अंगठी, गजरा, कोलगेट, नेकलेस, छोटीशी पर्स किंवा कानातले. तर अशा प्रकारे आपल्याला जे वाण देणे शक्य आहे तर ते वाण आपण देऊ शकतो. वाण देताना ते वाण व्यवस्थित आणि चांगले असावे, पुढच्या महिलेला ते उपयोगी येईल तर असे असावे. परंतु वाण देताना काही वस्तू मात्र चुकूनही देऊ नयेत. मग त्यामध्ये धारदार वस्तू असतील जसं की कात्री, सुई, चाकू किंवा नेल कटर. प्लास्टिकच्या वस्तू आपण देऊ नयेत. म्हणजे प्लास्टिकचे छोटे छोटे अलीकडे डबेचे आहेत तर ते वाण म्हणून दिले जातात, परंतु प्लास्टिकच्या वस्तू देणे किंवा चामड्याच्या वस्तू देणे तर हे आपल्याला टाळायचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जरी आपल्याला हळदी कुंकू करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा चालेल, वाण जरी आपण दिले नाही तरी चालेल, परंतु काही गोष्टी, काही चुका मात्र अजिबात करू नयेत. जसं की या दिवशी आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही. त्यामुळे आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून त्या पाण्याने स्नान करू शकतो किंवा आपण थोडेसे काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान करू शकतो. त्याचप्रमाणे अंघोळ न करता आपल्याला जेवायचं नाही. ज्या सौभाग्यवती महिला आहेत तर त्यांनी या दिवशी आपण वौसा घेईपर्यंत उपवास करायचा आहे. संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला जेवू नये. त्याचप्रमाणे तिन्ही सांजेच्या वेळेला कोणालाही पैसे देऊ नयेत. आपल्या घरातील तेल, मीठ, दही तर या वस्तू देऊ नयेत. तिन्ही सांजेला आपल्या घरामध्ये झाडू मारू नये. या दिवशी जर आपल्या दारामध्ये कोणी आलं तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. काही ना काही त्याला नक्की द्यायचं आहे, कारण मकर संक्रांतीला दान करणे या गोष्टीला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण त्या व्यक्तीला पैसे देऊ शकतो किंवा
दारात आलेल्या व्यक्तीला आपण खायला एखादी वस्तू देऊ शकतो. दारामध्ये जर गोमाता आली तर अवश्य आपण घरामध्ये जे काही बनवलेलं आहे तर त्याचा एक घास हा तिला सुद्धा द्यायचा आहे. या दिवशी झाडे तोडू नयेत किंवा गवत कापू नये. शेतकऱ्यांसाठी मकर संक्रांतीचा सण हा अत्यंत खास असतो. निसर्गाच्या सानिध्यामध्ये हा सण साजरा केला जातो आणि म्हणून या दिवशी झाडे तोडू नयेत, पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये. त्याचप्रमाणे गवत कापणे सुद्धा टाळायचे आहे. आपण अगोदरच आपल्याकडे जर काही जनावरे असतील तर त्यांच्यासाठी गवत वगैरे जे लागणार आहे तर ते अगोदरच कापून ठेवायचं आहे. या दिवशी तामसिक अन्नपदार्थ खाऊ नयेत, कारण तामसिक अन्न हे आपला राग वाढवते, क्रोध वाढवतं. त्यामुळे कांदा लसूण असेल, मांसाहार असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला हे खाणे सुद्धा टाळायचं आहे. मद्यपान, मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. या दिवशी खोटे बोलू नये, तसेच कटू बोलू नये, कोणालाही वाईट बोलू नये, कोणाचाही अपमान करू नये, अन्नाचा अपमान करू नये, चामड्याच्या वस्तू या दिवशी परिधान करू नयेत. जास्तीत जास्त सात्विक आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी राहायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देत असतो. एकमेकांमध्ये जर काही मतभेद असतील तर ते विसरून आपल्या नात्यामध्ये गोडवा यावा, तर यासाठी आपल्याला या दिवशी प्रयत्न करायचा आहे. या दिवशी महिला साजशृंगार करत असतात, परंतु हा साजशृंगार करताना मात्र काही चुका ह्या अजिबात करू नयेत. जसं की आपण भांगामध्ये सिंदूर लावतो त्यावेळेला आपल्याला कोणी पाहणार नाही अशा प्रकारे आपल्याला तो लावायचा आहे. आपण आपल्या पतीसमोर भांगात सिंदूर लावू शकतो, परंतु इतर पुरुषासमोर मात्र आपल्याला तो लावायचा नाही. उंबऱ्यामध्ये उभे राहून किंवा उंबऱ्यामध्ये बसून कोणताही शृंगार करायचा नाही. जसं की उंबऱ्यामध्ये उभं राहून आपण आपले केस विंचारत आहोत किंवा उंबऱ्यामध्ये उभं राहून आपण सिंदूर लावत आहोत किंवा एखादा सौभाग्य अलंकार परिधान करत आहोत, तर असं अजिबात करू नये. कारण आपला जो उंबरा आहे तर त्या ठिकाणी आपल्या पितरांचे स्थान असते. त्याचप्रमाणे भांगामध्ये सिंदूर लावल्यावर चेहरा धुवू नये. अगोदरच आपल्याला चेहरा धुवायचा आहे आणि त्यानंतर सिंदूर लावायचा आहे. आपले जे सौभाग्य अलंकार आहेत म्हणजे मंगळसूत्र असेल, जोडवी, नथ, जे अलंकार आपण वापरतो तर हे अलंकार चुकूनही दुसऱ्या महिलेला देऊ नयेत आणि दुसऱ्या स्त्रीचे सुद्धा आपण घेऊ नयेत. यामुळे काय होतं तर आपल्या पतीच्या जीवनामध्ये समस्या येऊ शकतात. वाण म्हणून आपण सौभाग्य अलंकार देऊ शकतो, म्हणजे नवीन जे आहे तर ते आपण देऊ शकतो, परंतु जे आपण वापरत आहोत, आपण वापरलेलं आहे, मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण वेगळं मंगळसूत्र घालणार असू आणि पहिलं मंगळसूत्र जर एखाद्या महिलेला आवडलं, अगदी आपल्या जावेला किंवा आपल्या बहिणीला आवडलं आणि ती जर ते मागत असेल तर मात्र ते देऊ नये. आपण वापरलेले सौभाग्य अलंकार कधीही इतर स्त्रीला द्यायचे नाहीत. आपला गळा आहे किंवा आपले हात आहेत तर ते मोकळे ठेवायचे नाहीत. हातामध्ये आपल्याला हिरव्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत. गळ्यामध्ये सुद्धा आपल्याला मंगळसूत्र घालायचं आहे. जर आपण मंगळसूत्र बदलणार असू तर अगोदर आपल्याला एखादी चेन किंवा एखादा नेकलेस किंवा एखादा धागा गळ्यामध्ये बांधायचा आहे. त्यानंतरच आपल्याला मंगळसूत्र काढायचं आहे आणि दुसरं घालायचं आहे. गळा रिकामा ठेवायचा नाही. त्याचप्रमाणे एकदा आपण मकर संक्रांतीच्या दिवशी वौसा पदरामध्ये घेतला की त्यानंतर दुसऱ्या महिलेला वौसायचं नाही. वौसा घेईपर्यंतच आपण दुसऱ्या स्त्रीला वौसू शकतो. एकदा वौसा घेतला की त्यानंतर कोणालाही वौसायचं नाही, फक्त आपण हळदी कुंकू लावू शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी आपण दान जर केले तर त्याचे 1000 जास्त पटीने फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असते. म्हणून या दिवशी तीळ, गूळ, त्याचप्रमाणे खिचडी, शुद्ध तूप, घोंगडी या गोष्टी दान केल्या जातात. परंतु काही वस्तूंचे दान मात्र या दिवशी चुकूनही करू नये. जसं की प्लास्टिकच्या वस्तू असतील, तेल असेल किंवा झाडू असेल. कारण झाडू जर आपण या दिवशी दान केला तर लक्ष्मी नाराज होते. झाडू हे लक्ष्मीचे एक रूप आहे. धारदार वस्तू आहेत, चाकू, कात्री ह्या जर दान केल्या तर मनुष्याच्या आयुष्यामध्ये आकस्मिक दुर्घटना घडू शकतात. त्याचप्रमाणे धने, मीठ, हळद, लवंग, वेलची लक्ष्मीला प्रिय असलेल्या ह्या वस्तू आहेत, तर या वस्तूंचे सुद्धा या दिवशी दान करू नये.